की मी त्या माणसाच्या हातामध्ये ते अपॉइंटमेंट लेटर देतो. ऍटलीस्ट तुमचं काम चालू करा. जर तुमच्या त्या माणसाच्या हातात मिळालं नाही तर तुम्ही इथं पाहिजे सांगू शकता. आमचं काय म्हणणं आहे का विकास सर, तुम्ही अपॉइंटमेंट लेटर तयार करा. जसं तुम्ही नोटीस देतात ना सुपरवायझर आणि युनिट ऑफिसरच्या माध्यमातून, तसं तुम्ही अपॉइंटमेंट लेटर सुपरवायझर आणि युनिट ऑफिसरच्या माध्यमातून द्या ना इकडे. देतो. हा आम्ही थांबलोय ना इकडे. मग पण आता एकाच दिवसामध्ये तुम्ही 1000 नाही एका दिवसामध्ये हजाराची अपेक्षा आहे का आपल्याला? ते पॉसिबल आहे का? नाहीये. सगळ्यांना माहितीये साहेब. तुम्ही उगाच संग्राम तयार करू नका. मी काय बोलतोय, तुम्ही 4-8 जणांना द्या अपॉइंटमेंट लेटर. बाकीचे प्रोसेस आज सुरू करा. 100 पोरांचे हे कसे करतात लेटर? प्रिंट काढतात लगेच जागेवर 10 मिनिटात. आतापर्यंत तुम्ही प्रोसेस चालू केली असती ना, आतापर्यंत तुमचे अपॉइंटमेंट लेटर सुरू झाले असते द्यायचे. हे सुट्टीवर असेल राहायचं असेल ना तर आपण एका लेटर लिहून द्यायचं. मग जर सुट्टीवर जायचं असेल तर हे लोक 2 मिनिटात तुम्हाला लेटर देतात की नाही? मग तुम्ही लोक द्या ना त्यांना लेटर आता. सांगू शकतो आम्ही 2 दिवस नाहीये. आपण मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, एक तर तुम्ही तुमच्या ग्रुपवर टाकून द्या, नाही तर लेखी पत्र द्या. हे तर देणं, नाही तर उद्या तुम्ही सांगाल आम्ही सांगितलं होतं सुट्टी आणि ते बोलतात नाही सुट्टी नाही देणार. असं नाही ना, तुम्ही ग्रुपवर टाका किंवा लेखी पत्र द्या. हे तुमचं काम आहे. हे आपलं काम आहे. तुमच्या स्वतःच्या सेवेमध्ये आहे ते. पण त्या गोष्टी आमचे कामगार पाळतात. असं ना एकदम हे बघा, आता कोणाचा मयत असेल, कोणाच्या घरी आईबाप सिरियस असेल तर तो काय पहिले मेसेज टाकणार का माझी आई व्हेंटिलेटरवर आहे? मग त्यावेळेला कॉर्पोरेशन सुपरवायझर त्यांना व्हायला पाहिजे. तुम्ही काय बोलतोय? तुम्ही अपॉइंटमेंट लेटर घेऊन या, लगेच कामाला सुरू करते. आमची जिम्मेदारी नाही झाले तर सांगा तुम्ही. तुम्ही वाढवला ना साहेब, तुम्ही लगेच द्या. तुम्ही एवढं सकाळपासून याचा विषय चालू आहे. अजून एक डिसिजन घ्यायला. मी काय बोलतो, तुम्ही आता सकाळपासून हा विषय चालू आहे. तुम्ही आतापर्यंत अपॉइंटमेंट लेटर तयार झाले असते. 8-10 जणांचे अपॉइंटमेंट लेटर तयार झाले असते. द्या ना, याचं अपॉइंटमेंट लेटर तयार करा, याचं अपॉइंटमेंट लेटर तयार करा, याचं करा, तेवढं करा. 4-8 जण तुम्ही नेमा. 10 प्रत्येकाला एकेकाला द्या. सुपरवायझरची भाषा बघा, सिद्धेश सालुंके काय एक अजून त्यांनी तुम्हाला 2 महिने पेंडिंग आहे, अजून लक्ष देत नाही. सगळी डिटेल त्याला दिलेली आहे. तुमच्या सुपरवायझरचा गेला त्यांना काही बघा. आता मेन विषय आपला पत्र द्या आणि विषय संपवायचा. पहिले ते करा. पगार आज यायला सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. पत्र द्या, विषय संपवा. किती मेडिकल चक्कर मारायला मेडिकल पॉलिसी काय